उज्ज्वला बैसाने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आता पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। सापुतारा घाटात खासगी बस कोसळली। या बसमध्ये 60 प्रवासी होते। प्राथमिक माहिती 2 प्रवासी ठार झाल्याची तर अनेक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली। याबाबत अधिक माहिती अशी की सुरतच्या बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस 60 प्रवासी घेऊन परतत होती। दरम्यान सापुतारा घाट रस्त्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने लक्झरी बस खोल दरीत कोसळली। अपघाताचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिक मदतीसाठी धावले। जखमींना शामगव्हाण येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। पावसाळी पर्यटनासाठी डांग जिल्ह्यातील गिरीकंधारा पर्यटनांनी भरलेला आहे। रविवार असल्याने पर्यटक घेऊन सुरत येथील चौक बाजार उधना येथील बाप्पा सीताराम ट्रॅव्हल्सची लक्झरी बस GJ05 BT 9393 सापुतारा येथे आली होती। बस प्रवाशांसह सापुतारा राष्ट्रीय महामार्गावरून जात होती। सायंकाळी 6च्या सुमारास घाटात वळण घेत असताना लक्झरी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटले। बस संरक्षक भिंतीला धडकून दरीत कोसळले। अपघात होताच सापुताराकडे आलेल्या इतर पर्यटकांनी वाहने थांबवून मदतीसाठी धाव घेतली। ही घटना समजताच सापुताराचे PSI भोया घटनास्थळी दाखल झाले। बचाव कार्य करण्यासाठी नागरिकांनीही धावपळ केली। या प्रकरणी सापुतारा पोलीस ठाण्यात मोटार अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। येस मराठीसाठी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।